तर चला सुरुवात करतोय. आपण अर्थशास्त्रामधला एक टॉपिक आहे. 7वा टॉपिक दारिद्र्य. या दारिद्र्य टॉपिक वर आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. चला सुरुवात करूया. अर्थ काय आहे बघा, त्याचा दारिद्र्याचा अर्थ दिलाय. कळली का? आता दारिद्र्याचा अर्थ काय दिलाय बघा, जीवनाच्या किमान मूलभूत गरजा. जीवनाच्या किमान मूलभूत गरजा. त्या किमान मूलभूत गरजामध्ये काय आलं? अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य. जे ह्या किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. दारिद्र्याची साधी सोपी व्याख्या काय केल्या तर जीवनाच्या किमान मूलभूत गरजा, जसं की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य भागवता न येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. जेव्हा समाजाचा एक मोठा गट म्हणजे समाजातील एक मोठा गट असा जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अपयशी ठरतो, तेव्हा अशा स्थितीला जनदारिद्र्य म्हणजे आपल्या देशातील मोठी लोकसंख्या जर अशा म्हणजे त्यांना मूलभूत गरजा भागवता येत नसेल आणि एक मोठा गट असेल तर त्याला जनदारिद्र्य असं म्हणता येईल. अशा वेळी दारिद्र्य एक सामाजिक समस्या आहे. दारिद्र्याची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे. दारिद्र्याची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे, ज्यामध्ये दारिद्र्याची संकल्पना चांगल्या जीवन स्तराऐवजी निम्न जीवन स्तराच्या आधारावर करण्यात येते. भारतात ही दारिद्र्याच्या व्याख्येचा आधार उच्च जीवन स्तराऐवजी निम्न जीवन स्तरावरच मानण्यात येतोय. तर दारिद्र्याचे प्रकार आहेत, तर टाईप दिल्यात बघा दोन. एक म्हणजे सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरं म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. एक सापेक्ष आणि दुसरं निरपेक्ष दारिद्र्य. आता पहिलं बघूया आपण सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय बघा, देशातील उच्चतम 5 किंवा 10% लोकसंख्येची संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10% लोकसंख्येची संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्या सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतात. म्हणजे काय, देशातील म्हणजे श्रीमंतातील श्रीमंत 5 ते 10% लोक आणि देशातील गरीबातील गरीब 5 ते 10% लोक यांच्यातील काय संपत्ती, उत्पन्न आणि उपभोगाचं मोजमाप केल्यास त्या सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतात. सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न आणि उपभोगाच्या वितरणातील विषमतेचं चित्र स्पष्ट होतंय. आता निरपेक्ष दारिद्र्य 2 नंबरचा आहे निरपेक्ष दारिद्र्य. आता ह्या निरपेक्ष दारिद्र्याच्या प्रमाणाचं निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करून एक न्यूनतम उपभोग स्तर, एक निरपेक्षमध्ये काय एक न्यूनतम उपभोग स्तर निश्चित केला जातो. या स्तरापेक्षा कमी उपभोग करणाऱ्या लोकसंख्येला गरीब समजलं जाते. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्र्य रेषा म्हटलं जाते. एक स्तर निश्चित केला जातो, त्या स्तराच्या खालच्या लोकांना गरीब म्हटलं जाते. तर भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्र्य रेषा असं म्हटलं जाते. भारतातील दारिद्र्याचं मोजमाप. आता बघूया भारतातील दारिद्र्याचं मोजमाप किंवा दारिद्र्य रेषा. भारतातील दारिद्र्याचं प्रमाण म्हणजे पॉवर्टी रेशो मोजण्यासाठी दारिद्र्य रेषा ही या संकल्पनेचा वापर केला जातोय. आता दारिद्र्य रेषा कशावर, उपभोग खर्चाच्या आधारावर ठरवली जाते. दारिद्र्य रेषा कशावर ठरवली जाते तर उपभोग खर्च. उपभोग खर्च म्हणजे खाणे, पिणे, शिक्षण, आरोग्य आणि आपण जे काय वापरतो त्याला उपभोग म्हणायचं. कळालं? उपभोग खर्चाच्या आधारावर आपण खर्च किती करतोय, उपभोग, त्या उपभोग खर्चाच्या आधारावर ही दारिद्र्य रेषा ठरवली जाते. तर दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी एका व्यक्तीमागं बघा दारिद्र्य रेषा कशी ठरवली जाते तर एका व्यक्तीमागं 1 महिन्यात म्हणजे एक व्यक्ती एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा एक न्यून स्तर निश्चित केला जातो. म्हणजे ही ठरवण्यासाठी एका व्यक्तीचा म्हणजे एका माणसानं एका महिन्यात किती उपभोग केला आहे त्याचा एक स्तर निश्चित केला जातोय. त्यालाच काय म्हणत आहे, मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च. म्हणजे एका व्यक्तीचा एका महिन्याचा उपभोग खर्च त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातंय, मंथली पर कॅपिटल कन्झम्पशन एक्सपेंडिचर. म्हणजे काय म्हटले थोडक्यात त्याला, MPC
हां, पुढे हे शब्द सारखा सारखा येतो MPC म्हणजेच काय, एका महिन्यात एका व्यक्तीनं करायचा खर्च. मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च, मंथली पर कॅपिटल कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणून संबोधलं जातं. या न्यून स्तरापेक्षा ह्या MPC पेक्षा कमी उपभोग खर्च करणाऱ्या खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीब म्हटलं जाते. आणि दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती किंवा कुटुंब त्यालाच BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन BPL म्हटलं जाते, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोक. तर त्यापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या व्यक्तींना काय म्हटलं जातं, व्यक्ती किंवा कुटुंबांना दारिद्र्य रेषेवरील त्या रेषेच्या वरची म्हणजे काय APL म्हटलं जाते, अबव पॉवर्टी लाईन म्हणून संबोधलं जातं. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणाला, म्हणजे ही दारिद्र्य रेषेखालील जी लोकसंख्या आहे त्याचं देशाच्या एकूण लोकसंख्येत किती प्रमाण आहे त्याला दारिद्र्याचं प्रमाण असं म्हटलं जाते किंवा हेडकाउंट रेशो असं पण संबोधलं जाते. आता मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च म्हणजेच काय MPC, मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च हा जगण्यासाठी काय आहे, आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या अन्न आणि गैरान्न वस्तू व सेवांच्या उपभोगासाठीचा किमान स्वीकारार्ह खर्च दर्शवला जातोय. त्याचं आकडा निश्चित करण्यासाठी NSSO अगोदर पण आपण बघितलंय, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस चा घरगुती उपभोग खर्चाचं सर्वेक्षणाची आकडेवारी वापरली जाते. आता NSSO साधारण दर 5 वर्षानं असं सर्वेक्षण करत असत्या. आणि ह्या NSO मार्फत अशी आकडेवारी जमा करताना 3 पर्यायी रिकॉल पिरियडचा वापर केला जातोय. म्हणजे असे दारिद्र्य ठरवताना जे काय कालावधी 3 रिकॉल पिरियड्स आहेत. त्यात कुठला आहे बघा, URP, एक म्हणजे URP, दुसरं MRP आणि तिसरं MMRP. आता हे URP काय आहे आणि MRP काय आहे आणि MMRP काय आहे हे पुढे एक चार्टमध्ये दिले ते आपण बघणार आहे. URP, MRP आणि MMRP. या आता दारिद्र्य रेषा ठरवण्याच्या प्रक्रियेतील टप्पे काय काय आहेत बघूया. दारिद्र्य रेषा ठरवण्याच्या प्रक्रियेतील टप्पे बघा. पहिला टप्पा काय दिलाय, अत्यावश्यक वस्तू म्हणजे काय, अन्न असू दे किंवा खायचं काय पदार्थ असू द्यात किंवा कपडे असू द्यात, वापरायचं काय जे उपभोग्य वस्तू त्यांचा एक गट निश्चित करायचा, म्हणजे अत्यावश्यक वस्तू सेवांचा एक गट निश्चित करणं. दुसरं म्हणजे काय, अशा वस्तू सेवांच्या उपभोगासाठी एका महिन्यासाठी आवश्यक असलेला जे MPC म्हणजे प्रतिव्यक्ती उपभोग खर्च निश्चित करणे, म्हणजे एका व्यक्तीला एवढा खर्च करायला किती खर्च येईल, आणि त्यासाठी NSOच्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणाच्या आकडेवारीचा वापर करणे. बघा दुसरं काय, अशा वस्तू सेवाच्या उपभोगासाठी एका महिन्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिव्यक्ती उपभोग खर्च निश्चित करणे आणि त्यासाठी NSOच्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणाच्या आकडेवारीचा वापर करायचा. आणि तिसरं काय, दारिद्र्य रेषा म्हणजे काय, हे प्रतिव्यक्ती उपभोग खर्च, प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च MPC म्हणजेच दारिद्र्य रेषा होय. कळालं, MPC म्हणजेच काय, दारिद्र्य रेषा होय. हे जर ही दारिद्र्य रेषा किंवा दारिद्र्याचं अशा 3 दारिद्र्य रेषा केल्या जातात. अखिल भारतीय दारिद्र्य रेषा म्हणजे देशासाठी, अख्ख्या देशासाठी एक दारिद्र्य रेषा, राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य रेषा आणि राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषा. अख्ख्या देशासाठी एक दारिद्र्य रेषा आणि ग्रामीणसाठी वेगळी दारिद्र्य रेषा आणि शहरासाठी वेगळी दारिद्र्य रेषा असं. त्यावरून भारतासाठी एक, तसंच ग्रामीण आणि शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा निश्चित केली जात्या. आता जे काय आपण बघितलं होतं खाली काय बघितलं होतं, NSSO मार्फत 3 रिकॉल पिरियडचा आपण संबंध बघितला होता. तेच बघा काय आहेत, NSSOचे 3 रिकॉल पिरियड्स आहेत. एक म्हणजे URP, दुसरं काय MRP आणि तिसरं काय MMRP. आता हे रिकॉल पिरियड्स म्हणजेच काय आहेत बघा. रिकॉल पिरियड म्हणजे काय, NSSO म्हणजे ही संस्था, या संस्थेनं घरगुती उपभोग खर्चाच्या सर्वेक्षणासाठी एक गृहीत धरलेला
एक संदर्भ कालावधी, ह्या कालावधीपासून ह्या कालावधीपर्यंत आम्ही सर्वेक्षण करतो. एक संदर्भ कालावधी आहे. एनएसएसनं एक संदर्भ धरलेला, एक गृहीत संदर्भ धरलेला कालावधी. म्हणजेच लोकांनी कोणत्या कालावधीत कोणत्या वस्तूवर किती उपभोग खर्च केला, म्हणजे लोकांनी ह्या म्हणजे टायमात कुठल्या गोष्टीवर किती खर्च केला त्याचं सर्वेक्षण करत असतात. आणि हे संदर्भ गृहीत धरून धरलेला संदर्भ कालावधी होय NSSO मार्फत अशा 3 रिकॉल पिरियडचा वापर केला जातोय. ते 3 रिकॉर्ड पिरियड कुठले आहेत बघा. URP म्हणजे काय? युनिफॉर्म रिकॉल पिरियड. कळालं काय? URP म्हणजे काय? युनिफॉर्म रिकॉल पिरियड. पहिलं बघावलं आपण युनिफॉर्म रिकॉल पिरियड. दुसरं काय? MRP म्हणजे काय? मिक्स्ड रिकॉल पिरियड. आणि तिसरं काय? MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. तिसरं काय आहे बघा? MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. त्यातला आता एक एक बघूया, समजावून सांगतो, सोपा आहे एकदम. एकदा लक्षात ठेवलं तर परत कधी विसरायचं काम नाही आहे. चला एकच मिनिट. हां, तर पहिलं बघूया युनिफॉर्म रिकॉल पिरियड. पहिलं काय बघायचं? युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे काय? URP. ह्याच्यामध्ये काय? जे संदर्भ कालावधी आहे, हे संदर्भ कालावधी किती दिवसाचा धरला जातोय? 30 दिवसाचा संदर्भ कालावधी. URP मध्ये 30 दिवसाचा संदर्भ कालावधी धरला जातोय, रेफरन्स कालावधी. आणि ह्या पद्धतीचा वापर, एकच मिनिट, काय तर हल्लंय. तर आपण पहिलं बघत होतो कुठलं? युनिफॉर्म रिकॉल पिरियड. ह्या युनिफॉर्म रिकॉल पिरियड मध्ये संदर्भ कालावधी कसे धरला जातोय? 30 दिवसाचा. असं लक्षात ठेवायचं 1, 2, 3. 1, 2 आणि 3. 1, 2, 3 मध्ये काय म्हणायचं? 1 म्हणजे URP, 2 म्हणजे MRP आणि 3 म्हणजे MMRP. 1 म्हणजे URP, 2 म्हणजे MRP आणि 3 म्हणजे MMRP. तर ह्या 1 नंबरचा आहे URPचा संदर्भ कालावधी किती दिलाय? तर 30 दिवसाचा दिलाय. आणि 30 दिवसाच्या या कालावधीत उपभोगाच्या आकडेवारीचा समावेश होतोय. आणि या पद्धतीचा वापर कधीपर्यंत केलाय? 1993-94 पर्यंत ह्या आकडेवारीचा, म्हणजे ह्या पद्धतीचा URP पद्धतीचा वापर केलाय 93-94 पर्यंत. URPचा कालावधी 30 दिवसाचा दिलाय. तर त्याच्यानंतरची दुसरी पुढली पद्धत काय आली? MRP पद्धत आली. मिक्स्ड रिकॉल पिरियड. याच्यामध्ये कालावधी दिलाय 365 दिवसाचा. याच्यामध्ये कालावधी किती दिलाय? 365 दिवसाचा कालावधी दिलाय. आणि यामध्ये 5 प्रकारच्या अधूनमधून खरेदी करणाऱ्या गैरखाद्य वस्तूंसाठी, म्हणजे याच्यात दोन कालावधी दिल्यात. एक 365 दिवसाचा म्हणजे एका वर्षाचा, आणि एक किती दिलाय? 30 दिवसाचा. असं 2 कालावधी दिल्यात. एक वर्षासाठी 365 दिवसाचा आणि दुसरा 30 दिवसासाठी. आता ती एका वर्षाचा 365 दिवसाचा कालावधी आहे की नाही, त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या अधूनमधून खरेदी करणाऱ्या वस्तू. त्यामध्ये काय आलं? कपडे काय आपण रोज खरेदी करतोय का? नाहीये. कपडे, चपला, टिकाऊ वस्तू म्हणजे घड्याळ आलं, मोबाईल आलं, असं. शिक्षण, आरोग्य, ह्या 5 प्रकार, कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य, ह्या 5 प्रकारचं जो खरेदी आहे हे 365 दिवसाच्या ह्या कालावधीत धरल्या. तर 30 दिवसाच्या कालावधीसाठी काय धरलंय बघा? जे काय आपलं खाद्यान्न आहे ते काय आहे, याच्यासाठी इतर वस्तू त्याच्यात धरल्यात. ह्याचा वापर किती ते किती केला? 1999-2000 पर्यंत. बघा, URPचा वापर किती सालापर्यंत केलाय? 93-94 पर्यंत. तर MRPचा वापर किती केलाय? 99-2000 पर्यंत केलाय. त्याच्या पुढचं काय आलं? MMRP. त्याच्या पुढचं आलं MMRP, मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉर्ड पिरियड. MMRP 2009-10 मध्ये या पद्धतीचा वापर पहिल्यांदा करण्यात आला. 9-10 मध्ये या पद्धतीचा वापर पहिल्यांदा करण्यात आला. यासाठी 3 संदर्भ कालावधीमध्ये कुटुंबाने केलेल्या उपभोग खर्चाचे आकडे जमा केले जातात. एक म्हणजे 365 दिवस, दुसरं म्हणजे 7 दिवस आणि तिसरं म्हणजे 3 दिवस.
बघा, URP मध्ये फक्त 30 दिवस दिल्यात, MRP मध्ये 365 दिवस आणि 365 दिवस आणि 30 दिवस दिल्यात. तर MMRP मध्ये 365 दिवसाचा कालावधी दिलाय, 7 दिवसाचा कालावधी दिलाय आणि परत 30 दिवसाचा पण कालावधी दिलाय. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त 30 दिवसाचा, दुसऱ्यामध्ये 2, 365 आणि 30, तर तिसऱ्यामध्ये 3 दिलाय. 365, 7 आणि 30 असा कालावधी दिलाय. तर मॉडिफाईड मिक्सर रेकॉर्ड पिरियडमध्ये बघा, ही जी सुरुवात 2009-10 मध्ये या पद्धतीचा पहिल्यांदा वापर करण्यात आलाय. 3 संदर्भ कालावधी दिल्यात ते बघितले. 365 दिवसाच्या कालावधीत काय दिले? हे बघा, कपडे, चपला, शिक्षण, आरोग्य आणि टिकाऊ. बरोबर, इथं पण त्या 5 वस्तू आलं काय? कपडे, चपला, शिक्षण, आरोग्य आणि टिकाऊ वस्तू 365 दिवसासाठी. तर 7 दिवसामध्ये काय झालंय? खाद्यतेल, अंडी, मांस, फळे आणि भाज्या. म्हणजे जे आठवड्याला काय लागतंय ते खाद्यतेल, अंडी, मांस, फळे, भाज्या. तर 30 दिवसासाठी काय दिलंय? इंधन, म्हणजे काय गॅस लागत असेल, घरभाडे असेल, कर आणि गैरसंस्थात्मक आरोग्य सेवा, इतर पदार्थावरील उपभोग खर्च. मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. ते सांगितले अगोदर बी एकदा मी NSSO म्हणजे काय. तर याच्यानंतर आता आपण खाली काय बघणार आहोत? तर दारिद्र्याचे प्रमाण जे ठरवायचं टप्पं होतं, आपण दारिद्र्य ठरवायचे टप्पे बघितले होते. त्यातला पहिला टप्पा बघितला होता आणि दुसरा बी बघितला होता. 3 टप्पे बघितले होते. यातला चौथा टप्पा राष्ट्रीय दारिद्र्याचं विभक्तीकरण करून, राष्ट्रीय दारिद्र्याचं विभक्ती करून म्हणजे राज्यासाठी, तसंच राज्यातील ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा त्यावरून प्रमाण ठरवणे. म्हणजे काय, आपण सुरुवातीला बघितलं होतं अख्ख्या देशासाठी एक दारिद्र्य रेषा, शहरासाठी दारिद्र्य रेषा आणि ग्रामीण भागासाठी दारिद्र्य रेषा. त्या दारिद्र्य रेषेचंच काय केलंय? विभक्तीकरण करून प्रत्येक राज्यासाठी, तसंच राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागासाठी दारिद्र्य रेषाचं प्रमाण ठरवणे. दरवर्षी दारिद्र्याचे मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्चाचं आकडं, म्हणजे काय बघितलं आपण? MPCE, जे मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्चाचं आकडं चलनवाढीनुसार अद्ययावत केले जातील. हे काय झालं? टप्पे झालं दारिद्र्य. तर आता टप्प्यानंतर भारतातील दारिद्र्याचं मोजमाप पद्धतीची उत्क्रांती कशी कशी झाल्या, व दारिद्र्याचं मोजमापमध्ये काय काय प्रगती झाली, कशा कशा पद्धतीनं दारिद्र्याचं मोजमाप होत गेलं, ते आता आपण बघणार आहोत. भारतात दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी नियोजन मंडळ आहे. नियोजन मंडळ आपण बघितलंय, त्याची स्थापना बघितल्या. नियोजन मंडळ पंचवार्षिक योजना बघितलंय. कधी आहे नियोजन मंडळाची स्थापना? किती आहे? किती? बरोबर आहे. तारीख नाही. मार्च आहे. मार्च महिन्यातली तारीख आहे. स्थापना 15 मार्च 1950 आहे आणि नियोजन मंडळाची सुरुवात 51 आहे. आठवा. तर या नियोजन मंडळ आहे, या नियोजन मंडळाची स्थापना कधी झाल्या? तर 15 मार्च 1950ला या नियोजन मंडळाची स्थापना झालेली आहे. तर नियोजन मंडळाचं काम काय आहे? तर हे नियोजन मंडळ आहे, हे नोडल एजन्सी म्हणून कार्य करत्या. म्हणजे दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्य करत्या. नियोजन मंडळाने काय केलंय? वेळोवेळी कार्य गट, म्हणजे एक गट स्थापन केल्यात, म्हणजे आपण त्याला समित्या म्हणतोय तशा टाईप काय केल्यात? गट स्थापन करून त्यांच्यावर दारिद्र्य रेषा प्रमाण मोजण्यासाठी पद्धत शोधून काढण्याची जबाबदारी, कशा पद्धतीनं दारिद्र्य रेषा मोजायला पाहिजे, त्यासाठी पद्धत कशी पाहिजे, त्यासाठी गट स्थापन करायची म्हणजे जबाबदारी ह्या नियोजन मंडळानं काय केलं? गट स्थापन करायचं. कशा पद्धतीनं शोधून काढायची जबाबदारी ह्या गटावर सोपवले कार्यगट. आता जे कार्यगट आहेत ते कार्यगट आपण बघूया. धनंजय गाडगीळ कार्यगट आहे, हा पहिलाच गट आहे बघा. धनंजय गाडगीळ कार्यगट
1962ला एक धनंजय गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट नेमला आणि त्यांना सांगितलं दारिद्र्याचं प्रमाण कसं मोजायचं, कुठली पद्धत वापरायला पाहिजे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी अभ्यास करून जे काय सांगितलंय त्या गटानं ते आता आपण इथं बघणार आहोत. धनंजय गाडगीळ कार्यगट 1962. ह्याने काय सांगितलं धनंजय गाडगीळनं कार्यगटानं 5 व्यक्तीच्या कुटुंबासाठी, म्हणजे 5 व्यक्तीचं कुटुंब असलं तर त्या 5 व्यक्तीच्या कुटुंबासाठी राष्ट्रीय किमान उपभोग खर्च ₹100 प्रतिमाह, म्हणजे 5 माणसाच्या कुटुंबासाठी एका महिन्याचा खर्च ₹100 इतका सांगितला आहे. म्हणजे एका व्यक्तीला किती आला, ₹20 प्रति व्यक्ती महिना खर्च आला. हे कधी सांगितलं त्यांनी, कालावधी कुठला घेतला आहे तर 1960-61च्या किमतीचा संदर्भ घेऊन. 1960-61च्या किमतीचा संदर्भ घेऊन धनंजय गाडगीळ यांनी 5 माणसाच्या कुटुंबासाठी एका महिन्याचा खर्च ₹100 म्हणजे प्रति व्यक्ती ₹20 खर्च सांगितला आहे आणि कालावधी घेतला आहे 60-61चा इतका निश्चित केला आहे. मात्र त्यासाठी केवळ अन्नावरील खर्च गृहीत धरला. त्यावेळी धनंजय गाडगीळ यांनी काय केला, अन्नावरील खर्च गृहीत धरण्यात आला, आरोग्य शिक्षण खर्च ह्याच्यात धरण्यात आला नाही. तर का धरण्यात आला नाही, आरोग्य आणि शिक्षण यावरचा खर्च धरण्यात आला नाही, तर त्याचं कारण असं आहे की गरीब लोकांना शिक्षण आणि आरोग्य द्यायचं काम सरकार करते, शासन देते, त्यामुळे तो खर्च त्याच्यात धरलेला नाही आहे. तर दुसरा गट आला अलग कार्यगट. पहिला धनंजय गाडगीळ, दुसरा गट आला अलग कार्यगट आला. ह्या अलग कार्यगटानं काय केलंय, नियोजन मंडळानं 1977 मध्ये वाय.के. अलग यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट नेमलाय आणि त्यांनी अहवाल जो सादर केलाय, ह्या अलग कार्यगटानं 1979मध्ये त्यांनी अहवाल सादर केला आणि अलग कार्यगटानं काय केलं, दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी हे कॅलरी उपभोग संकल्पनेचा वापर केला अलग कार्यगटानं. आणि किमान कॅलरी उपभोगाच्या संकल्पनाची शिफारस सर्वप्रथम व्ही.एम. दांडेकर आणि निळकंठ रथ यांची संकल्पना आहे. ही जी कॅलरीची संकल्पना आहे, ही उपभोगाच्या संकल्पनेची शिफारस कोण केली तर सुरुवातीला तर व्ही.एम. दांडेकर आणि निळकंठ रथ. तर 1971मध्ये त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध केलता दांडेकर आणि रथ यांनी, भारतातील दारिद्र्य, त्याच्यामध्ये ते कॅलरीची संकल्पना त्यांनी मांडली होती. तर ह्या अलग कार्यगटानं काय केलं, कॅलरीची संकल्पना आणल्या पुढं आणि ग्रामीण भागासाठी, जे ग्रामीण भागातले लोक आहेत त्या एका व्यक्तीनं दिवसाला किती कॅलरी घ्यायला पाहिजे तर 2400 कॅलरी एका व्यक्तीला एका दिवसासाठी. ग्रामीण भागातले लोक कष्ट करतात ना, त्यासाठी त्यांना 2400 कॅलरी एका दिवसाला. तर शहरी भागातील लोक जरा काम कमी करतात, त्यासाठी त्यांना किती 2100 कॅलरी, शहरातल्या लोकांसाठी 2100 कॅलरी एका दिवसाला मिळायला पाहिजेत असं अलग कार्यगटानं सांगितलंय. आणि ग्रामीणमधल्या एका व्यक्तीला 2400 कॅलरी मिळायला पाहिजे असा निकष त्यांनी केला आहे. आणि त्यावर एवढ्या कॅलरी ऊर्जा मिळवून देणारे अन्न व इतर गैर अन्न वस्तूंसाठी आवश्यक MPC म्हणजेच काय, प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च निश्चित करण्यात आला. या अलग गटानं राज्यासाठी वेगळ्या दारिद्र्य रेषेची गणना केली नाही. अलग गटानं राज्यासाठी, म्हणजे जसं राष्ट्रीय दारिद्र्य रेषा ग्रामीण आणि शहरी, पण ह्या अलग गटानं काय केलं, राज्यासाठी वेगळी अशी काय दारिद्र्य रेषेची गणना केलेली नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय दारिद्र्य रेषाच सर्व राज्यांसाठी दारिद्र्य रेषा म्हणून स्वीकारण्यात आल्या. त्याच्यानंतर अनेक गट आला, 3 नंबरचा लकडावाला तज्ज्ञ गट 1993. लकडावाला तज्ज्ञ गट 1993. बघा, नियोजन मंडळानं काय केलं, सप्टेंबर 1989मध्ये D.T. लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली एक गट स्थापन केला आणि या गटानं जुलै 1993मध्ये, ह्या लकडावाला गटानं जुलै 1993मध्ये अहवाल सादर केला आणि त्याचा स्वीकार कधी केला आहे सरकारनं तर 97मध्ये केला आहे. आणि ह्या लकडावाला तज्ज्ञ गटानं काय काय सांगितलं आहे बघा, अलग कार्यगटाचीच पद्धती, जी अलग कार्यगटाची पद्धती आहे तीच सापडलं का, अलग कार्यगटाची जी पद्धती होती कॅलरीची ती
अलग कार्य गटाचीच काय केल्या पद्धती वापरली आणि मात्र अखिल भारतीय दारिद्र्य रेषेचं विभक्तीकरण करून राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा तसेच राज्य ग्रामीण दारिद्र्य रेषा, राज्य व शहरी दारिद्र्य रेषा निश्चित केली. बघा लकडावाल्यानं काय केलं तर लकडावाल्यानं कॅलरी म्हणजे निकष असा वापरला होता. शहरासाठी 2100, ग्रामीणसाठी 2400. तर लकडावाल्यानं काय केलं, लकडावाल्यानं ह्या गटानं तर अगोदरचा अलग कार्य गटाचाच म्हणजे वापर केला. पण हे काय केलं त्यांनी दारिद्र्य रेषेचं विभक्तीकरण केलं. तर त्या अलगनं गटानं काय केलेलं तर राज्यासाठी वेगळी दारिद्र्य रेषा, राज्यासाठी राज्य, शहरी, राज्य, ग्रामीण असं काय स्वीकार केला नव्हता. तर ह्या लकडावाल्यानं काय फक्त तेवढंच ह्याच्यात स्वीकारलं जे दारिद्र्य रेषेचं विभक्तीकरण करून राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा तसंच राज्य ग्रामीण आणि राज्य शहरी दारिद्र्य रेषा निश्चित केली. त्यानुसार राज्यस्तरीय दारिद्र्य रेषेच्या प्रमाणाचं मोजमाप केलं. आणि ह्या लकडावाला गटानं काय केलं, जे आपण बघितलं दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी आपण रिकॉल पिरियड बघितले होते. कुठले URP, MRP आणि MMRP 3 पद्धती बघितल्या होत्या. एक म्हणजे URP, दुसरी म्हणजे MRP आणि तिसरी म्हणजे MMRP. त्यातली NSSच्या URP म्हणजे कुठली पहिली पद्धत, ज्यात कालावधी किती दिलता फक्त 30 दिवसाचा कालावधी दिलता. ती पद्धत कोणी वापरली तर ह्या लकडावाल्यांनी URP पद्धतीचा वापर केला आणि सरकारनं लकडावाला पद्धतीनुसार दारिद्र्याचं मोजमाप कधीपासून मोजमाप 1997 पासून जानेवारी 2011 पर्यंत म्हणजे 1997 ते 2011 पर्यंत जे दारिद्र्याचं मोजमाप करायचं काम कोण करत होतं तर या लकडावाला गटानं जसं सांगितलं त्या पद्धतीनं मोजमाप केलं जायचं. त्याच्यानंतर एक 2005ला अनेक गट नेमला. सुरेश तेंडुलकर तज्ज्ञ गट 2005. सुरेश तेंडुलकर तज्ज्ञ गट 2005 या नियोजन मंडळानं सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली 1 डिसेंबर 2005 मध्ये एक गट नेमला आणि या गटानं 8 डिसेंबर 2009 मध्ये अहवाल सादर केला. 2011 मध्ये भारत सरकारने या गटाच्या शिफारशी स्वीकारल्या. बघा सुरेश तेंडुलकर तज्ज्ञ गट 2005 नियोजन मंडळानं सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2005 मध्ये एक तज्ज्ञ गट स्थापन केला आणि या गटानं डिसेंबर 2009 मध्ये अहवाल सादर केलाय आणि 2011 मध्ये भारत सरकारने याच्या शिफारशी स्वीकारल्यात. तर काय काय बघायच्यात, ह्या तज्ज्ञ गटानं काय केलं, सुरेश तेंडुलकर गटानं जे दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्यास शिफारस केली. अगोदर बघा कोण धरली होती कॅलरीची, हे तर अलग कार्यगट. अलग कार्यगटानं कॅलरी, तसंच काय केलं लकडावाल्यानं जसंच्या तसं ती पद्धत पुढे घेतली कॅलरीची. तर सुरेश तेंडुलकरनं काय केलं, सुरेश तेंडुलकर गटानं ही कॅलरीचे निकष, कॅलरीची पद्धत बंद करण्याची शिफारस केली. कारण समितीच्या मते कॅलरी, उपभोग आणि पोषण यामध्ये परस्पर संबंध आहे. कॅलरी उपभोग आणि पोषण यामध्ये परस्पर संबंध आहे. या गटानं काय केलं, दारिद्र्य रेषा संचामध्ये अन्न, आरोग्य, शिक्षण, कपडे इत्यादी खर्चाचा स्वीकार केला. ह्या गटानं काय केलं, सुरेश तेंडुलकर काय काय समावेश केलाय बघा. दारिद्र्य रेषेचा जो संच आहे त्या दारिद्र्य रेषेच्या संचामध्ये काय केलंय, अन्न, आरोग्य, शिक्षण, कपडे इत्यादी खर्चाचा स्वीकार केला. आणि यांनी काय केलाय, लकडावाल्यानं काय केलं तर URPचा वापर केलेला. तर यांनी काय केलं, या तज्ज्ञ गटानं URP उपभोगावर आधारित दारिद्र्य ऐवजी यांनी काय घेतलं, तेंडुलकरनं काय केलं, सुरेश तेंडुलकरनं MRP मध्ये किती पिरियड वापरले होते, एक 30 दिवसाचा आणि एक 365 दिवसाचं 2 रिकॉल पिरियड वापरलं होतं. ही MRP पद्धत सुरेश तेंडुलकर समितीनं गटानं वापरायचा आधारित दारिद्र्य रेषा वापर केला आहे. आणि तेंडुलकर गटानं वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेची गणना केली नाही. तर लकडावाला पद्धतीनुसार काढलेल्या MRP आधारित राष्ट्रीय शहरी रेषेलाच, बघा लकडावाला पद्धतीनुसारच जी MRP नुसार काढायची, कशानुसार काढली,
यांनी सुरेश तेंडुलकर तर MRP नुसार आधारित राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषेलाच इतर दारिद्र्य रेषेचं राज्यस्तरीय आधार मानण्याची शिफारस केली. म्हणजेच तेंडुलकर तज्ञ गटानं लकडावाला पद्धतीतीलच 2 स्वतंत्र ग्रामीण शहरी दारिद्र्य रेषा संचाचा काय केलाय? त्याग केलाय. आता तेंडुलकर तज्ञ गटानं काय केलंय? तेंडुलकर तज्ञ गटानं वरील पद्धतीनुसार NSSOच्या फेऱ्या आपण बघितलं कशा असतात. NSSOच्या फेऱ्या आपण ते याच्या मागल्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय, मी सांगितलंय सगळं. तर 61व्या फेरीच्या उपभोग खर्चाच्या आकड्याच्या आधारे 2004-05 साठी आता जी NSSOची 61वी फेरी आहे, 61व्या फेरीच्या उपभोग खर्चाच्या आकड्याच्या आधारे 2004-05 साठी तर 66व्या फेरीच्या उपभोग खर्चाच्या आकड्यानुसार 9-10 साठी बघा असं वेगळं लिहून घ्यायचं. 61व्या फेरीसाठी किती कुठलं साल आहे तर 2004-05. तर 66वी फेरीचं साल कुठलं आहे तर 9-10. तर 68व्या फेरीचं साल कुठलं आहे तर 11-12. दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्याचे प्रमाणाचं मोजमाप केलंय. 61वी फेरी 2004-05 साठी, 66वी फेरी 9-10 साठी, तर 68वी फेरी 11-12 साठी दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्याचं प्रमाणाचं मोजमाप केलंय. तर तेंडुलकर गटानं काय केलंय 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी आता इथे ह्यांनी काय केलंय पैशात ग्रामीण भागासाठी किती 4-5 साठी बघा ग्रामीण भागात 446.68 रुपये तर शहरी भागासाठी 578.8 रुपये अशी दारिद्र्य रेषा सुचवल्या. तेंडुलकर गटानं काय केलंय 2004-05 च्या टायमाला ग्रामीण भागात एका व्यक्तीने किती खर्च करायचा बघा. एका व्यक्तीने काय दिले ग्रामीण भागासाठी 446.68 रुपये तर शहरी भागासाठी 578.8 रुपये अशी दारिद्र्य रेषा सुचवल्या. आणि दारिद्र्य रेषेच्या आधारावर गटानं देशातील दारिद्र्याचं प्रमाण किती सांगितलंय बघा. देशातील दारिद्र्याचं प्रमाण 4005 या सालासाठी 4005 आणि 6 सालासाठी 4,004-5 साठी 37.2% देशातलं दारिद्र्याचं प्रमाण सांगितलंय. तर ग्रामीणचं किती सांगितलंय 41.8%. तर शहरी किती आहे 25.7%. तिथं मिस्टेक आहे थोडीशी बघा. 2004-05 साठी तेंडुलकर गटानं देशाचं दारिद्र्याचं प्रमाण किती टक्के सांगितलं 37.2%. तर ग्रामीणचं सांगितलंय 41.8%. तर शहरी सांगितले 25.7%. तसंच तेंडुलकर गटानं काय केलं पुढं हे 4-5 साठी होतं. 9 आणि 10 या वर्षासाठी पण काय केलंय काय सांगितलंय बघा. ग्रामीण भागासाठी 673 रुपये तर शहरी भागासाठी 860 रुपये असं सांगितलंय. आणि दारिद्र्य रेषेच्या आधारावर गटातील देशाचं दारिद्र्य किती सांगितलंय 29.8% सांगितलंय. म्हणजे 2004-05 पेक्षा कमी सांगितलंय. 29.8% देशाचं सांगितलंय. तर ग्रामीणचं किती सांगितलंय 33.8%. तर शहरी किती आहे 20.9%. तर 68व्या फेरीचा उपभोग खर्चाच्या आधारे काय केलंय तेंडुलकर गटाच्या कार्यपद्धतीचा वापर करून बघा आता 68व्या फेरीनुसार 11-12 मध्ये त्या दारिद्र्य रेषा प्रमाणाचं मोजमाप करण्यात आलं. आणि दारिद्र्य रेषा ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती प्रति महिना किती सांगितलं तर 816 रुपये तर शहरी भागासाठी 1000 रुपये. बघा 68वी फेरी 2011-12 मध्ये ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती म्हणजे एका व्यक्तीचं महिन्याचा खर्च ग्रामीणचा 816 तर शहरातल्या व्यक्तीचं किती 1000 रुपये असं सांगितलंय. देशातील दारिद्र्याचं प्रमाण इथे किती सांगितलं तर 21.9%. 21.9%. तर ग्रामीणचं किती सांगितलंय बघा 25.7 तर शहरी किती सांगितलंय 13.7. ह्याच्यानंतर अजून एक गट आलाय कुठला आलाय 5 नंबरचा सी रंगाराजन पॅनल. सी रंगाराजन पॅनल आहे. या सी रंगाराजन पॅनलनं काय केल्या तेंडुलकर गटानं सांगितलेल्या दारिद्र्य रेषेवर यांनी
टीका केल्या. त्या तेंडुलकरच्या गटावर ह्या रंगाराजन पॅनलनं टीका केल्या आणि तेंडुलकर पद्धतीचे परीक्षण करण्यासाठीची आणि पर्यायी पद्धत सुचवण्यासाठी बघा हे रंगाराजन गट कशासाठी नेमलाय, यांनी काय केलं तेंडुलकर गटावर टीका केल्या आणि तेंडुलकर पद्धतीचं परीक्षण करायसाठी आणि दुसरी पर्यायी पद्धत कुठली आहे हे सुचवण्यासाठी 2012 मध्ये सी रंगाराजन यांच्या अध्यक्षतेखाली हे तज्ज्ञ गट नेमला आणि पॅनलमध्ये कोण कोण होतं बघा, महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास आणि के दत्ता. 4 जण आहेत बघा, महेश दत्ता आणि सुंदरम. बघा महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास आणि के दत्ता हे 4 व्यक्ती हे अर्थतज्ञ सदस्य. तर 2014 मध्ये पॅनलमध्ये आपला 2014 मध्ये काय केलं, या पॅनलनं अहवाल सादर केलाय. आता रंगाराजन पॅनलनं काय केलंय, हा रंगाराजन पॅनलनं त्या तेंडुलकर पद्धतीचा त्याग केला आणि जुन्या तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून लकडावालाची जी पद्धत होती, लकडावाल्याने कोणाची घेतली होती, अलग कार्यगटाची पद्धत. जसंच्या तसं लकडावाल्याने काय केलं, अलग कार्यगटाची जशी तर तशी पद्धत घेतली होती. फक्त बदल काय केलता, राज्यासाठी आणि राज्याच्या शहरी आणि ग्रामीणचं सांगितलं होतं. तर ह्या आणि लकडावाला पद्धतीचा त्याग कोण केलता, तर सुरेश तेंडुलकर पद्धतीने लकडावाला पद्धतीचा त्याग केलता. आणि तर ह्या रंगाराजन पॅनलनं काय केलं, तेंडुलकर पद्धतीचा त्याग केला आणि परत काय केलं, लकडावाला पद्धतीचा स्वीकार करण्याची शिफारस केली. म्हणजेच अन्न व गैर अन्न वस्तूंच्या उपभोग खर्चाच्या आधारावर दारिद्र्यरेषा मोजण्यासाठी शिफारस त्यांनी केल्या. आणि त्याच्या दारिद्र्यरेषा संचामध्ये काय काय केलं, तृणधान्य, कडधान्य, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मीठ, साखर, अंडी, मासे, फळं इत्यादी अन्नपदार्थाचा. तर आरोग्य, शिक्षण, इंधन, घरभाडे, चपला, वाहतूक, तंबाखू, टिकाऊ वस्तू इत्यादी गैर अन्न वस्तूचा सेवाचा पण समावेश केला आहे. ह्या रंगाराजन पॅनलनं काय केलं, कॅलरी उपभोगाचा निकष ग्रामीण भागासाठी आता काय केला, लकडावाल्यानं काय केलं, अलग कार्यगटानं कॅलरी तसंच लकडावाल्यानं केली. तर कॅलरीचा बंद कोण केली, तर सुरेश तेंडुलकरनं कॅलरीचा त्याग केलता. तर रंगाराजननं काय केलं, परत कॅलरीचा वापर करायला सुरुवात केली आणि या कॅलरी उपभोगाच्या निकषाचा ग्रामीण भागासाठी किती कॅलरी सांगितल्या रंगाराजननं, 2100, ग्रामीणसाठी 2155 कॅलरी प्रति व्यक्ती एका दिवसासाठी. तर शहरी भागासाठी किती, 2090 कॅलरी प्रति व्यक्ती दिन इतका गृहीत धरला. तर रंगाराजन पॅनलनं काय केलं, NSOच्या 68व्या फेरीच्या उपभोग खर्चाच्या आकड्याच्या आधारे 2011-12 साठी दारिद्र्यरेषा मेजण्यासाठी यांनी कुठला वापर केला, तर MMRP. बघा लकडावाल्यानं काय केलं, URP. तर सुरेश तेंडुलकरनं काय केलं, MRPचा वापर केला. तर रंगाराजननं काय केलं, MMRP चा वापर केला आणि या आकड्यांचा वापर केला. आणि त्यानुसार 2011-12 मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण किती सांगितलं, तर यांनी 29.5%, ग्रामीणचं सांगितलं 30.9%, तर शहरी दारिद्र्याचं प्रमाण सांगितलं 26.4%. मात्र भारत सरकारनं या पॅनलच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत. भारत सरकारनं रंगाराजन पॅनलच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत. तर रंगाराजन पॅनलनं काय केलं, राज्यासाठी वेगळ्या दारिद्र्यरेषेची गणना केली आणि दारिद्र्याचे प्रमाण मोजलं. त्यानुसार दारिद्र्यरेषेखालील लोकांचं सर्वाधिक संख्या असलेले राज्य आणि सर्वाधिक प्रमाण कशात असते, टक्केवारीत असते. तर संख्या कशात असत्या, आकड्यात असत्या. त्यानुसार ह्या रंगाराजन पॅनलनं सांगितलं. तसंच गरीब लोकांची संख्या सर्वात जास्त कुठं आणि दारिद्र्याचं प्रमाण टक्क्यात असते. तर बघा गरीब लोकांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमध्ये किती आहे, 809 लाख लोकसंख्या काय आहेत, दारिद्र्य आहेत. 2 नंबरला आलं बिहार. तर दारिद्र्याचं प्रमाण टक्केवारी सर्वात जास्त कुठं आहे, तर छत्तीसगडमध्ये 48% आहे. त्याच्यानंतर आलं मणिपूर, किती, मणिपूर 47.7% आलं मणिपूर. त्याच्यानंतर बघा आपण काय केलं, तर संख्या बघितली होती. 1 नंबर उत्तर प्रदेश बघितलं होतं, 2 नंबर कुठलं बघितलं होतं,
बिहार बघितलं तर 3 नंबर. मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश 328 लाख लोकसंख्या. पश्चिम बंगाल 275 लाख लोकसंख्या. 5 नंबर महाराष्ट्र 228 लाख लोकसंख्या. तर इकडे 1 नंबर काय बघितलं होतं आपण? टक्केवारीमध्ये 1 नंबर कुठलं बघितलं होतं आपण? छत्तीसगड बघितलं होतं. छत्तीसगड किती टक्के बघितलं होतं? 48% बघितलं होतं. 2 नंबरला काय बघितलं होतं? मणिपूर किती? 47.7%. 3 नंबर ओडिशा 46%. मध्य प्रदेश 44%. झारखंड 42%. तर महाराष्ट्रात दारिद्र्याचे प्रमाण किती होतं? 20% होतं. टक्केवारीत महाराष्ट्रात त्या टायमाला दारिद्र्याचं प्रमाण 20% होतं. तर ह्याच्या अगोदर एक चार्ट आहे, ते चार्ट बघूया आपण. जागतिक दारिद्र्य रेषा. तर जागतिक दारिद्र्य रेषाबद्दल आपण थोडी माहिती बघूया. जागतिक दारिद्र्य रेषा जागतिक बँक आहे, जी जागतिक बँक आहे त्यामार्फत 1990 पासून जागतिक दारिद्र्य रेषेची गणना केली जाते. त्यावेळी प्रतिदिन म्हणजे एका दिवसाला $1 दारिद्र्य रेषा म्हणून स्वीकारण्यात आली. ज्यावेळी 1990ला जागतिक बँकेमार्फत जागतिक दारिद्र्य रेषा जेव्हा ठरवण्यात आली, त्यावेळेला काय केलं तर एका दिवसाला $1 ही दारिद्र्य रेषा म्हणून स्वीकारण्यात आली होती. त्याच्यानंतर काय केलं? 2008 मध्ये दारिद्र्य रेषा प्रतिदिन $1.25. ट्रिपल पी म्हणजे काय? म्हणजे खरेदी शक्तीच्या आधारावर. ट्रिपल पी खरेदी शक्तीच्या आधारावर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असं काय तर आहे. त्यानुसार बघा $1.25 इतकं म्हणजे दिवसाला खर्च करणारी व्यक्ती म्हणजे दारिद्र्य रेषा त्याच्यापेक्षा खाली. तर 2015 मध्ये काय केलं? ते डॉलरचं प्रमाण काय केलं? $1.90 झालं 2011च्या किमतीनुसार. तर 2012 मध्ये किती झालंय? 902 दशलक्ष लोकसंख्या म्हणजे जागतिक लोकसंख्या दिल्या. 2012 साली जगातील लोकसंख्या किती आहे? 902 दशलक्ष लोकसंख्या. तर ह्याच्यात किती आहे? प्रमाण किती आहे? 12.8% लोकसंख्या 2012ला दारिद्र्य रेषेखाली होती. तर 2015 साली हेच प्रमाण काय केले? आकड्यात किती झाले? 702 दशलक्ष झालंय आणि टक्केवारीत किती आले? 9.6% म्हणजे कमी झाले हे प्रमाण. तर आता त्याच्यानंतर बघूया अजून एक 5वा कृती दल आहे. पनगडिया कृती दल. कुठला आहे? पनगडिया कृती दल 8 फेब्रुवारी 2015 रोजी जे नीती आयोगाच्या पहिल्या बैठकीत आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगडिया का अरविंद पांगरिया अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखाली दारिद्र्य निर्मूलनाविषयक एक कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि तसंच प्रत्येक राज्यात असं एक समांतर कृती दल स्थापन करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यानुसार 16 मार्च 2015 रोजी पनगडिया यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय भारतातील दारिद्र्य निर्मूलनाविषयक कृती दल स्थापन करण्यात आला. आणि या कृती दलाच्या सदस्यामध्ये विवेक देबराय, 5 केंद्रीय मंत्रालय सचिव, तसंच ग्रामीण विकास, गृहनिर्माण, शहरी दारिद्र्य निर्मूलन इत्यादींचा समावेश होतो. कृती दलाच्या प्रमुख शासनादेशामध्ये नवीन दारिद्र्य रेषा निश्चित करणे, दारिद्र्य निर्मूलनासाठी एक रोडमॅप प्लॅन बनवणं, तसंच काय कृती दलानं 16 सप्टेंबर 2016 रोजी अहवाल सादर केला आहे. मात्र या दलानं नवीन दारिद्र्य रेषेची व्याख्या सूचित केलेली नाही. उलट त्यासाठी तज्ज्ञांची दुसरी समिती स्थापन करण्याची शिफारस केल्या. आणि चला तर आत्ताच्या आपण लेक्चरमध्ये काय झालंय, दारिद्र्य हा टॉपिक आपण सगळा बघितला आहे, वाचला आहे. पण आपण काय करायचं त्याची एक 5 मिनिटामध्ये रिव्हिजन घ्यायची आहे. तर सुरुवातीला काय बघितलं बघा आपण? दारिद्र्याची व्याख्या आणि त्याचा अर्थ बघितला. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? जीवनाच्या किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. दारिद्र्याची संकल्पना कशी आहे? सापेक्ष संकल्पना आहे. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष म्हणजे काय? देशातील काय
5 किंवा 10% लोकसंख्या म्हणजे देशातील श्रीमंतातील श्रीमंत 5 किंवा 10% लोकसंख्येची संपत्ती उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत न्यूनतम म्हणजे गरीबातील गरीब 5-10% लोकसंख्येची संपत्ती उत्पन्न आणि उपभोगाच्या मोजमाप केल्यास त्या सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतात. हे एक बघितलं. त्याच्यानंतर निरपेक्ष दारिद्र्य काय हे स्तर आहे. निरपेक्ष दारिद्र्य काय आहे. निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करून एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो आणि या स्तरापेक्षा जे स्तर आहे त्या कमी उपभोग करणाऱ्या लोकसंख्येला गरीब समजलं जाते. तेच म्हणजे काय दारिद्र्य रेषा होय. भारतातील दारिद्र्य रेषा कशा आहेत मोजमाप. जो उपभोग खर्च आहे भारतातील दारिद्र्य रेषा या संकल्पनेचा वापर दारिद्र्य रेषा जे उपभोग खर्चाच्या आधारावर ठरवल्या जाते. भारतातील जी दारिद्र्य रेषा आहे त्या उपभोग खर्चाच्या आधारावरच ठरवल्या जात्या. आता काय एक बघितलं तर आपण मगाशी मंथली पर कॅपिटल कंजम्पशन एक्सपेंडिचर म्हणजेच काय एमपीसी म्हणजेच काय आपल्या इथं ठरलं जातंय दारिद्र्य रेषा. आता एमपीसी म्हणजे काय एका व्यक्तीमागं एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा एक न्यूनतम स्तर म्हणजे एका व्यक्तीला म्हणजे मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च एका व्यक्तीचा एका महिन्याचा उपभोग खर्च. ह्या खर्चापेक्षा म्हणजे ठरलेल्या ह्याच्यापेक्षा जे खालचा खर्च आहे त्याच्यापेक्षा कमी खर्च करणारी लोक काय आहेत तर ती बीपीएल म्हणजे काय दारिद्र्य रेषेखालील लोक आणि त्याच्या वर त्या ठरलेल्या रेषेपेक्षा खर्चापेक्षा वर जास्त खर्च करणारी लोक काय एपीएल म्हणजे अबाव पॉवर्टी त्या लाईनच्या वरची लोक. आणि हे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्ये जेवढी देशात लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला काय म्हणायचं प्रमाणाला दारिद्र्याचं प्रमाण. त्याच्यानंतर काय बघितलं एनएसओ काय करत्या असं सर्वेक्षण करत्या आणि सर्वेक्षणासाठी 5 वर्षातनं असं एकदा सर्वेक्षण करत्या आणि त्यासाठी एक ठराविक कालावधी जो कालावधी धरत्या आणि त्या कालावधीसाठी 3 पर्याय आहेत. ते 3 पर्याय कुठले आहेत तर रिकॉल पिरियड आहेत. तर एक आहे यूआरपी दुसरं एमआरपी आणि दुसरं एमएमआरपी हे पण आपण बघितलंय. आता अत्यावश्यक वस्तू सेवाचा गट म्हणजे टप्प बघायचा आपण टप्प म्हणजे दारिद्र्य रेषा ठरवण्याच्या प्रक्रियेतील टप्पे जे टप्पे आहेत ते 5-6 टप्पे आहेत. एक म्हणजे एक गट अत्यावश्यक वस्तूचा गट हे करायचं. दुसरं म्हणजे एमपीसी निश्चित करणं म्हणजे दारिद्र्य रेषा निश्चित करणं त्यासाठी एनओसोच्या आकडेवारीचा वापर करणं. तिसरं म्हणजे एमपीसी म्हणजे दारिद्र्य रेषा आणि 3 कुठला आहेत 3 दारिद्र्य रेषा अखिल भारतीय देशासाठी आणि देशातील राष्ट्रीय आणि राष्ट्रीय ग्रामीण आणि राष्ट्रीय शहरी. त्याच्यानंतर काय त्याच्या नंतर काय भेटलं आपण चौथा मुद्दा बघा त्याच्या खाली या दारिद्र्य रेषेचं विभक्ती करून प्रत्येक राज्यासाठी दारिद्र्य रेषा राज्यातील ग्रामीण राज्यातील शहरी. आणि 5वा मुद्दा काय आहे दारिद्र्य रेषेचं मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्चाचं आकडं काय करायचं चलनवाढीनुसार अद्ययावत करायचं. हे टप्प बघितलं. नंतर काय बघितलं होतं त्याच्या अगोदर आपण काय बघितलं हे एनएसओचे रिकॉल पिरियड यूआरपी एमआरपी आणि एमएमआरपी जे काय संदर्भ कालावधी ह्या कालावधीमध्ये एनएसओ मार्फत सर्वेक्षण केलं जातं. युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजेच यूआरपी 30 दिवसाच्या कालावधीसाठी वापर कधी केलाय तर 93-94 पर्यंत केलाय. दुसरं एमआरपी 5 प्रकारच्या ह्याच्यात काय केलाय 2 प्रकारचा कालावधी आहे. एक 365 दिवस आणि 30 दिवस. आता 365 दिवसासाठी 5 प्रकारच्या खरेदी करणारं म्हणजे उपभोग करणाऱ्या वस्तू त्यामध्ये आलं कपडे चपला टिकाऊ वस्तू शिक्षण आणि आरोग्य. तर 30 दिवसामध्ये काय इतर वस्तू. याचा वापर कधी केलाय 1999-2000 पासून सुरू करण्यात आलाय. तिसरं आलं मॉडिफाईड मिक्स पिरियड म्हणजे 9-10 मध्ये काय केलाय या पद्धतीचा वापर पहिल्यांदा करण्यात आलाय. 3 संदर्भ कालावधी वापरल्यात. एक 365 दिवसाचा एक 7 दिवसाचा 30 दिवसाचा. 365 दिवसामध्ये काय केलं कपडे चपला शिक्षण आरोग्य टिकाऊ उपभोग वस्तू याचा वापर केला. तर 7 दिवसामध्ये काय केलंय 7 दिवसामध्ये अंडी मांस फळे याचा वापर उपभोग खर्च. तर 30 दिवसामध्ये काय इंधन 30 दिवसामध्ये इंधन भाडे कर घर सेवा इत्यादीचा वापर केलाय. तर त्याच्यानंतर बघूया आपण काय बघितलं गट बघितलं. नियोजन मंडळ काय करत्या एकच मिनिट
हां, नियोजन मंडळ काय करतात, दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी हे नियोजन मंडळ काय करते, नोडल एजन्सी म्हणून काम करते आणि त्याच्यासाठी गट स्थापन करते आहे. गटाचं काम काय आहे तर दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, काय आहे हे बघायचं. तर पहिला गट कुठला नेमला तर धनंजय गाडगीळ कार्यगट 1962. 5 व्यक्तीसाठी किती एका महिन्याला ₹100, एका व्यक्तीसाठी ₹20. कुठल्या सालाला तर 1960-61. तर ह्यांनी कुठला खर्च धरलेला नाही आहे धनंजय गाडगीळनं, आरोग्य आणि शिक्षणावर, कारण का याच्यावर खर्च कोण करणार आहे, सरकार करणार आहे. त्याच्यानंतरचा दुसरा गट आला अलग कार्यगट 1979चा. नेमलाय कधी अलग कार्यगट 1977ला नेमलाय आणि यांनी अहवाल कधी दिलाय 1979 दिलाय. ह्या अलग कार्यगटानं काय केला, कॅलरीचा वापर केलाय. कॅलरीची संकल्पना कोणाची आहे सुरुवातीला तर या संकल्पना एम दांडेकर आणि निळकंठ रथेंनी त्यांचं भारतातील दारिद्र्य यामध्ये त्यात त्यांनी प्रकाशित केलं. 1971 मध्ये त्यांची संकल्पना आहे. तर ह्या अलग कार्यगटानं काय केलंय, ग्रामीणसाठी 2400 आणि शहरीसाठी 2100 कॅलरी. पण ह्या अलग कार्यगटानं काय केलेलं नाही आहे, अलग कार्यगटानं राज्यासाठी वेगळ्या दारिद्र्य रेषेची गणना केलेली नाही आहे. नंतर कुठला आला, लकडावाला आला. लकडावाला कधी आलाय 93ला नेमलाय, कधी 89ला नेमलाय आणि त्यांनी हे कधी केलाय, अहवाल सादर केलाय 93ला आणि 97 पासून याचा स्वीकार केलाय. सरकारनं स्वीकार कधी केलाय 97 पासून. लकडावाल्यानं काय केलाय, अलग कार्यगटाचीच पद्धत वापरल्या, फक्त काय केलंय दारिद्र्य रेषेचं विभक्तीकरण करून राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा, राज्य ग्रामीण, राज्य शहरी दारिद्र्य रेषा निश्चित केल्या आणि वापर कुठला केलाय तर URP पद्धतीचा. कुठला केलाय, NSSच्या URP पद्धतीचा केलाय आणि 1997 पासून जानेवारी 2011 1997 पासून जानेवारी 2011 पर्यंत त्याचा वापर केलाय. परत पुढे आली सुरेश तेंडुलकर समिती. सुरेश तेंडुलकर समितीने काय केलं, यांनी या तज्ञ गटानं अहवाल 2005 मध्ये तज्ञ गट स्थापन केलाय. 2009 मध्ये अहवाल सादर केलाय. 2011 मध्ये भारत सरकारने या गटाच्या शिफारशी स्वीकारल्यात आणि यांनी शिफारशी काय केल्यात बघा, जो लकडावाला जो अगोदरचा हे होता त्याचा त्यांनी कॅलरीच्या निकष सोडून दिला आणि कारण समितीच्या मते कॅलरीचा उपभोग आणि पोषण यामध्ये परस्पर संबंध आहे. या गटानं काय केलं, अन्न, आरोग्य, शिक्षण, कपडे या खर्चाचा स्वीकार केलाय आणि URPचा त्याग केलाय आणि त्याच्याऐवजी काय कुठली पद्धत घेतल्या, MRP पद्धत घेतल्या. त्याच्यानंतर काय आलं, ह्या सुरेश तेंडुलकरनं काय केलंय बघा, NSSच्या 61व्या फेरीनुसार 2004-05 साठी 66व्या फेरीनुसार 9-10 साठी 68व्या फेरीनुसार 11-12 मध्ये मोजमाप केलंय. तर त्यांच्या 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी किती दिलंय, ₹446.68 तर शहरी भागासाठी 578.8. देशाचं दारिद्र्य सांगितलंय 37.2%, ग्रामीणचं 41.8% तर शहरी 25.7%. तसंच 9-10 मध्ये त्यांनी किती सांगितलंय सुरेश तेंडुलकरनं, ग्रामीणचं खर्च सांगितलाय 673, शहरी सांगितलाय 860. देशाचं दारिद्र्य सांगितलंय 29.8%, ग्रामीणचं 33.8 तर शहरी 20.9. तसंच काय केलंय 68व्या फेरीनुसार 11-12 साठी दारिद्र्य रेषेचं प्रमाण मिळवण्यात आलंय. प्रति व्यक्ती प्रति महिना खर्च किती केलाय त्याने 816 तर शहरी भागासाठी 1000. देशाचं दारिद्र्य 21.9%, ग्रामीणचं 25.7 तर शहरी 13.7. त्याच्यानंतर एक गट आलाय कुठला तर रंगाराजन. रंगाराजननं काय केल्या, तेंडुलकरवर टीका केल्या आणि त्याचं परीक्षण करण्यासाठी पर्यायी पद्धत सुचवण्यासाठी 2012 मध्ये रंगाराजन यांच्या अध्यक्षतेखाली गट नेमला. याच्यामध्ये कोण आहेत तर महेंद्रदेव, सुंदरम, महेश व्यास आणि के दत्ता. 2014 मध्ये अहवाल सादर केलाय. त्यांनी काय केलाय तर रंगाराजन पॅनलनं तेंडुलकर पद्धतीचा त्याग केला आणि लकडावाला पद्धतीचाच अगोदरचा स्वीकार केला आणि या रंगाराजन पॅनलनं कॅलरी उपभोगाचा निकष परत धरलाय त्यांनी.
ग्रामीण भागासाठी 2155 तर शहरी भागासाठी 2090 धरला आहे. आता ह्यांनी काय केलंय, ह्यांनी कुठल्या पद्धतीचा वापर केलाय तर MMRP पद्धतीचा वापर केला आणि 11-12 मध्ये भारतातील दारिद्र्याचं प्रमाण 29.5%, तर ग्रामीण भागाचं किती सांगितलंय 30.9%, तर शहरी किती सांगितलंय 26.4%. मग भारत सरकारने या पॅनलच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत. तर ह्यांनी काय केलंय, राज्याचं त्यानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकांचं सर्वाधिक संख्या आणि सर्वाधिक प्रमाण सांगितलंय. त्यानुसार गरीब लोकांची सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेश आणि प्रमाण छत्तीसगड 48%. तसंच बघा एक चार्ट आहे, जागतिक दारिद्र्य रेषा 1990 पासून $1 खर्च करणाऱ्या पेक्षा कमी खर्च करणारी व्यक्ती दारिद्र्य रेषा म्हणून ओळखली जाते. तसंच ते 2008 मध्ये प्रमाण किती झालं 1.25, 2015 मध्ये किती झालं $1.90. तसंच पुढे काय केलंय 2012 मध्ये या जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2012 साली जगातील किती लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली किती आहे 902 दशलक्ष लोकसंख्या, म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या 12.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली. तर 2015 साली हे प्रमाण काय झालंय कमी होऊन 702 दशलक्ष झाले आणि प्रमाण किती झालंय 9.6%. त्याच्यानंतर एक कार्यगट आहे कुठला तर पनगाडिया कृती दल, ह्यो फेब्रुवारी 2015 रोजी नीती आयोगाच्या पहिल्या बैठकीत आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पंगाडिया यांच्या अध्यक्षतेखाली हे दारिद्र्य निर्मूलन कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येक राज्यात समांतर कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 16 मार्च 2015 रोजी पनगाडिया यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय भारतातील दारिद्र्य निर्मूलन कृती दल स्थापन करण्यात आला. कृती दलाच्या सदस्यांमध्ये कोण आहेत तर विवेक ओबेरॉय, 5 केंद्रीय मंत्र्यांचा सचिव तसंच इत्यादींचा समावेश होता. कृती दलाच्या प्रमुख शासन देशामध्ये नवीन दारिद्र्य रेषा निश्चित करणं, दारिद्र्य निर्मूलनासाठी रोडमॅप तयार करणं समावेश होता. मात्र कृती दलानं सप्टेंबर 2016 मध्ये 16 सप्टेंबर 2016 रोजी अहवाल सादर केलाय. मात्र कृती दलानं नवी दारिद्र्य रेषेची व्याख्या सूचित केलेली नाही आहे. उलट त्यासाठी तज्ज्ञांची दुसरी समिती स्थापन करण्याची शिफारस केल्या. आणि अशा तऱ्हेनं आजचं काय झालंय लेक्चर आपलं संपलेलं